हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि आनंदी असाल. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता बाळ झोपेतून उठलेलं आहे आणि त्यानंतर आता त्याच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करायचं आहे. कारण सकाळी बाळ झोपल्यानंतर जी काही माझी घरातली रेग्युलर जी काही कामं असतात ती कामं सगळी मी उरकून घेते. आणि दुपारी कधी 2 तास, कधी 1.5 तास, कधी 1 तास वगैरे असं त्याचं झोपेचं शेड्यूल असतं अंघोळ केल्यानंतर. तर साधारणतः कधी 1:30 वाजता उठतो, कधी 2 वाजता उठतो. तर उठण्याचं वगैरे टायमिंग त्याचं फिक्स नसतं. पण उठल्यानंतर सगळं अटेन्शन त्यालाच द्यायचं असतं. आणि बरोबर कारण त्याच्या झोपण्याच्या टायमिंगमध्ये माझी सगळी बाकीची कामं घरातली जी काही असतात, कपडे, भांडी, जेवण वगैरे जे काय तर ती सगळी आवरून घेते मी. आणि त्यानंतर मग बाळासोबत टाईम स्पेंड करते. आता सगळे इथे घरी असेल तर सगळे आम्ही आलटून पालटून विघ्नेशचे पप्पा, विघ्नेश आणि मी वगैरे असं करतो. पण आता पप्पा त्याच्या घरी नाही आहेत आणि विघ्नेशला पण जायचं आहे ट्युशनला. आणि मग मी त्याच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करते. तर थोडंसं खेळल्यानंतर त्याच्याशी ना सगळ्यात महत्त्वाचं काम आज मला करायचं होतं ते म्हणजे बाळाचे नखं कट करायचे होते. कारण तो झाला तेव्हा पण त्याचे नेल्स ना खूप वाढलेले होते. तर दर आठवड्याला आम्ही तो जन्मल्यापासून दर आठवड्याला मी त्याची नखं वगैरे कट करत असते. कारण त्याला खूप वाढ आहे आणि ती खूप लागतात. आणि प्रश्न आता असा होतो की तो कशाला केसांना हात लावतो, त्यानंतर त्याच्या गालाला हात लावतो. तर ती नखं ना त्याला पण लागतात आणि ते असं रॅशेस लाल लाल वगैरे होतं असं. तर त्यामुळं दर आठवड्याला त्याची नखं काढावी लागतात. तर संडेला काढायची विसरले. त्यामुळं मग मी आता आज ठरवलंच होतं की बाळ जेव्हा झोपेतून उठेल तेव्हा त्याची नखं पहिली कट करायची आणि मग बाकीचं जे काय आहे त्या गोष्टी सगळ्या करायच्या. तर इथं त्याला झोपवलेलं आहे आणि आता नखं काढणं दिवसेंदिवस ना थोडंसं डिफिकल्ट होत चाललेलं आहे. लहानपणी 1-2 महिने एवढी मूवमेंट करत नव्हता, त्यामुळं त्याला असं खाली झोपून नखं काढता येत होती. पण आता थोडेसे मुवमेंट्स वाढलेले आहेत त्याच्यात, त्यामुळं हात हलवतो, पाय हलवतो आणि त्या ह्याच्यामध्ये ते धरून व्यवस्थितपणे त्याचे नख कट करायचे, जेणेकरून त्याच्या स्किनला कुठे लागलं नाही पाहिजे आणि नखं पण व्यवस्थित कट झाली पाहिजेत आणि नखांचं कुठे टोक वगैरे नाही राहिलं पाहिजे. जर टोक वगैरे राहिलं, नखं कट केली आणि टोक वगैरे जरी एका साईडला राहिलं तरी पण ते आपल्याला लागू शकतं, त्याला लागू शकतं. तर त्याच्यामुळं खूप केअरफुली त्याची नखं वगैरे कट केलेली आहेत मी. हाताची आणि पायाची सगळी नखं कट करून झालेली आहेत. आणि त्यानंतर ना आता थोडंसं त्याला खेळवते मध्ये म्हणजे थोडंसं त्याला खुळखुळा दे, त्याच्याशी बोल, गप्पा मार, अशा पद्धतीनं त्याची नखं तर आता कट करून घेतलेली आहेत मी. आणि त्यानंतर आता थोडंसं त्याला उचलून घेते आणि संध्याकाळचं थोडंसं 3 सांजेचा टाईम होतो आहे, म्हणजे 3:30 पावणे 4 झाले असतील आता. तर आता ना मी थोड्या वेळाने त्याला बाहेर गॅलरीमध्ये नेणार आहे. कारण अजून त्याला बाहेर कुठे आम्ही नेत नाही, पण थोडंसं गॅलरीमध्ये वगैरे नेलं तर काय होतं, बाहेरचं सूर्यप्रकाश किंवा बाहेरचं वातावरण याची सवय त्याला पण होईल. आणि जेणेकरून मला पण थोडंसं गॅलरीमध्ये वगैरे उभं राहिल्यानंतर किंवा थोड्याशा फेऱ्या वगैरे मारल्यानंतर फ्रेश वाटतं. त्यामुळं मग मी रोज तो जशा पद्धतीनं तो जागा होईल आणि झोपला असेल तर मग नाही, पण ज्यावेळी तो जागा वगैरे असेल ना तर त्यावेळी त्याला गॅलरीमध्ये घेऊन मी फेऱ्या मारत असते. तर आम्ही आलो आहे आता गॅलरीमध्ये आणि त्याला ना खूप घामोळ्यांचा त्रास होतो. त्यामुळं ते डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही त्याला जास्त म्हणजे कपडे वगैरे जास्त घालू नका, कारण त्याला जावळ पण खूप आहे आणि कपडे घातल्यानंतर तो घाम तसंच मुरतो अंगामध्ये. त्यामुळं मॅक्झिमम त्याला ओपनच ठेवा, कपडे वगैरे जास्त घालू नका. आता त्या दिवशीच त्याचं वॅक्सिन होतं म्हणून आम्ही फुल डे त्याचं शर्ट घातलं होतं, मग ते काढलं नाही, म्हटलं दुखेल वगैरे त्याला म्हणून. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच त्याला पाठीमागे रॅशेस वगैरे आले आणि मग पुन्हा डॉक्टरनी तीच पावडर वगैरे दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की जास्त तुम्ही त्याला कवर वगैरे करू नका. त्यामुळं मग त्याला झोपताना आणि सकाळपासून वगैरे असं कपडे जास्त घालतच नाही, त्याला असं उघडंच ठेवतो. फक्त डायपर वगैरे कधी घातलं तर किंवा लंगोट असतं. आणि मग मॅट आता घेतलेला आहे, कारण शिसू केली तर ते मॅट सेफर साईडला असतं. तर इथे आता मी त्याला घेऊन फेऱ्या मारते आणि तो बाहेर ना छान अशा गाड्या वगैरे बघतो, त्याला पण रिलॅक्स वाटतं आणि छान राहतो तो. आणि आतमध्ये ना विघ्नेश त्याला जायचं आहे आता ट्युशनला, तर त्याची तो तयारी करतो आहे. तर बाहेरचं वातावरण बघा, तुम्हाला दाखवते. आता ऊन पडलेलं आहे, म्हणजे कडक पण ऊन नाही आहे, पण बऱ्यापैकी छान असं ऊन आहे. आणि इथे टायमिंग बघा 4 वाजत आलेत आणि विघ्नेशची तयारी करून झाली. आता मी त्याला सोडते, म्हणजे दरवाजा वगैरे बंद करते. तर तो चालला आहे आता ट्युशनला आणि त्यानंतर त्याचं ट्युशनचं वगैरे सगळा अभ्यास करून मग तो येईल थोड्या वेळाने त्याची ट्युशन वगैरे कंप्लीट करून.
तर निघाला आहे तो ट्युशनला. पण बाहेर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं बाळाला भेटलोच नाही आहे, म्हणून आला आहे. परत बाळाला भेटतो आणि गाल टच करतो बाळाला आणि मग जातो पुन्हा तो. तर निघाला आहे फायनली आता तो ट्युशनला. आणि कसं ऊन वगैरे असेल किंवा आता पप्पा नाही आहे त्याचे म्हणून, नाही तर मग रोज पप्पा वगैरे सोडतात किंवा त्याचा एक फ्रेंड आहे त्याच्यासोबत जातो तो. तर त्याची मम्मी असेल तर ती सोडते किंवा मग पप्पा सोडतात किंवा मग हा स्वतःच जातो. तर अशा पद्धतीने आता विघ्नेश गेल्यानंतर ना थोडा वेळ मी बाळाला खेळवलं वगैरे आणि त्यानंतर त्याला आता फायनली झोपवले. तर आता तो थोडा वेळ झोपेल, कारण एक जवळजवळ 1.5-2 तास झालं तो जागाच आहे. तर आता थोड्या वेळानंतर म्हणजे आता झोपेल, पण आता याची गॅरंटी नाही, कधी अर्ध्या तासात पण उठेल किंवा 1 तासात पण उठेल किंवा 15 मिनटात पण उठेल. तर त्यासाठी पाळणा थोडा वेळ हलवत होते मी, जेणेकरून तो व्यवस्थित छानपैकी झोपेल. तर बघा आता मी जस्ट बसून ती खालची वाकळ वगैरे हे करते, तर त्याने लगेच हलायला तिकडे सुरुवात केली पाळण्यामध्ये. आणि पाळण्यामध्ये पण तो कधी कधी ट्राय करतो पलटी होण्याचा, कुशीवर होण्याचा. तर तसंच तो झोपेतच आहे. तोपर्यंतच मी त्याला थोडंसं कुशीवर केलं आहे, तर तो कुशीवरच झोपतो बऱ्यापैकी. तर कुशीवर झोपला आणि मग म्हटलं थोड्या वेळ ना पाळणा जास्त वेळ हलवूया, जेणेकरून त्याची छानपैकी झोप लागेल आणि तो छान एकदा झोप लागली की मग त्याची झोपमोड होणार नाही. कारण झोपमोड झाली तर तो पण किरकिर करणार आणि माझी पण बाकीची जी काही कामं आहेत ती पण कामं होणार नाही, त्याला मेन म्हणजे आराम पण नाही भेटणार. तर त्याच्यामुळे त्याला आता फायनली झोपवलेलं आहे आणि त्याची झोप लागलेली आहे. आता त्याची झोप लागल्यानंतर ना माझी बाकीची सगळी कामं झाली होती ना, पण हे एक 2-2-2.5 दिवसापासून हे काम पेंडिंग आहे. तर हे आहे किराणा मालाचं घरातलं सामान, म्हणजे डीमार्टचं सामान आहे. तर साधारणतः 2 दिवस झाले ह्यांनी सामान घेऊन आलेत आणि ते मी म्हटलं त्याचं एक व्हिडिओ करूया, पण तो आज उद्या करून राहिला. शेवटी त्याच्यामधले त्यांचं जे सामान होतं ते दोघांनी घेतलेलं आहे. आता हे फक्त किचनचं आणि माझं जे काय आहे तेच सामान त्याच्यामध्ये आहे. तर हे आणलेलं आहे लिक्विड. तर यावेळी लिक्विड मी एक्स्ट्रा मागवले, 2 बॉटल्स मागवलेल्या आहेत, कारण बाळाचे कपडे वगैरे असतात, अंथरुणं वगैरे असतात त्यासाठी. तर ते 2 मागवलेत. एक ब्रश पण मागवला आहे सेफ्टीसाठी, कारण कोणाचा संपला तर तो वापरायला काढला तर एखादा ब्रश एक्स्ट्रा असावा म्हणून. त्यानंतर इथं आहेत तेलाचे पॅकेट. तर तेलाचे पॅकेट वेगळे वेगळे मागवलेत, 3 मागवलेत मी यावेळी. तर यांनी सफोलाचेच आणलेत, पण वेगळे वेगळे आणलेले आहेत. म्हणजे गोल्ड आणलेलं आहे, त्याच्यानंतर सफोला ॲक्टिव्ह आणलेला आहे. तर अशा पद्धतीचे 3 पॅकेट आणलेले आहेत, कारण घरामध्ये ऑलरेडी 2 पॅकेट शिल्लक आहेत. तर 3 पॅकेट मी एक्स्ट्रा, थोडेसे पाऊस वगैरे आहे, भजी वगैरे तळायला लागतील वगैरे म्हणून थोडे एक्स्ट्रा मागवून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे आहेत बदाम. तर हे अक्रोड. तर हे अख्खेच अक्रोड आहेत, कट केलेले वगैरे नाही आहेत. तर ते सुद्धा मला आता कट करून घ्यायला लागतील, त्यातून अक्रोड काढून घ्यायला लागतील. त्यानंतर आणलेली आहे चवळी, कारण पटकन डबा वगैरे असेल काय असेल तर चवळीची भाजी होते पटकन, म्हणजे भिजत घालायला विसरली तरी. त्यानंतर ही आहे मूग डाळ. तर ही मूग डाळ सालीची आणायची होती, सालीसकट, पण मी ह्यांना सांगायला विसरले तर ह्यांनी साधी आणलेली आहे. आणि हा आहे सुहानाचा गरम मसाला. हे 2 विघ्नेशसाठी मॅगीचे पॅकेट, जास्त तो खात नाही पण कधीतरी चेंज म्हणून. त्यानंतर ही केसर चंदनची अगरबत्तीचं पॅकेट आणलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आणलेली आहे ही तुरीची डाळ. तर ही बिना पॉलिशची तुरीची डाळ आणलेली आहे. आणि त्यानंतर आहे हा गूळ. तर हा देशी गूळ आहे आणि हे छोटे छोटे असे ते जे छोटी गुळाची ढेप असते ना तशी आहे, पण ही चवीला पण छान आहे आणि असे हातानं पण आपण क्रश केली तर ती क्रश होते. तर छान आहे ही. तर तो एक डब्बा त्यांनी आणलेला आहे. त्यानंतर आणलेलं आहे ही ते बोरिक ॲसिड, म्हणजे गावावरून जे ज्वारी वगैरे आणलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडी जास्त आणली आहे ती. आणि हे आहेत पोहे. तर पोहे आमच्याकडे बऱ्याचदा होतात, पोहे आणि शिरा, उपमा. तर त्यासाठी रवा होता माझ्याकडे, पण पोहे फक्त मी सांगितले होते. ही आहे मिरची पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल. तर तीसुद्धा आणलेली आहे. त्यानंतर हे छोटे बिस्किट्स आणलेले आहेत, संध्याकाळचं कधी चहासोबत वगैरे खाण्यासाठी वगैरे. आणि त्यानंतर हे आहेत 3 पॅकेट आहेत. हे एअर फ्रेशनर जे असतो तो बाथरूममध्ये किंवा आपल्या रूममध्ये वगैरे लावण्यासाठी, तर ते 3 पॅकेट आहेत त्याचे. त्याच्यानंतर इथे आणलेलं आहे मीठ. मीठ ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण हे अजून मी थोडंसं मागवून ठेवलं आहे एक्स्ट्रा. त्यानंतर हे आहे ड्रेनेक्स, किचनच्या सिंकमध्ये किंवा बेसिनच्या सिंकमध्ये वगैरे टाकण्यासाठी. त्यानंतर हे आहेत भांड्यांचे साबण. तर ते थोडेसे जास्त मागवलेले आहेत भांड्यांचे साबण.
त्यानंतर अजून हा एक बिस्किटचा पुडा शिल्लक राहिलेला होता. आणि हे सुद्धा भांड्यांचे साबण आहेत विमचे. तर हे थोडेसे छान आहेत विमचे. त्यानंतर हे सर्फचे कपड्याचे 2 साबण, कारण सर्फचे ॲक्च्युली मोठे बार माझ्याकडे शिल्लक आहेत, त्यामुळे मी 2च मागवले. ही आहे मसूर डाळ, तीसुद्धा आणलेली आहे. अजून एक बिस्किटचं पॅकेट जे बॅगमध्ये खाली राहिलं होतं ते. आणि त्याच्यानंतर आता हे लास्टमध्ये आहे बिल. तर हे बिलसुद्धा आता मी डिस्कार्ड करून टाकणार आहे, कारण कुठलं रिटर्न करायचं असेल किंवा काय तर त्यासाठी ते ठेवलं होतं. तर आता बॅग ही रिकामी केलेली आहे. तर याच्यामध्ये फक्त याच वस्तू आहेत ज्या की माझ्या किचनमधल्या वगैरे आहेत. बाकीच्या थोडंसं खाऊ असेल, विघ्नेशचे कपडे असतील, यांचं काय असेल, तर ते सगळं त्यांनी यूज करायला सुरुवात केलेली आहे. पण जे आता मला किचनमध्ये लावायचं आहे आणि जे गरजेचं होतं त्यामध्ये शिल्लक होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना हे साबण वगैरे जे आहेत ना ते मी एका साईडला काढून घेते. ते पहिले लावून टाकते, कारण ते दुसरीकडे ठेवते आणि बाकीचं हे सगळं मटेरियल मला किचनमध्येच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळं हे पहिलं सगळ्यात साईडला करून घेतले. साबण, कपड्याचे साबण, त्याच्यानंतर भांड्यांचे साबण आणि जे लिक्विड आहे कपड्याचं ते एका साईडला ठेवून घेतलेलं आहे. आणि हे एवढंच. यावेळी काही जास्त सामान नाही आहे, कारण मागच्या वेळेचं सामान शिल्लक होतं, त्यामुळं मी जेवढं संपलेलं आहे तेवढंच सामान सांगितलं आहे. त्याच्यामुळे जर इन बिटवीन संपलं काय तर परत जाऊन आणता येईल, पण एकदम एक्स्ट्रा गर्दी नको म्हणून मग मी जास्त काही आणलं नाही. आणि पाऊस आहे त्यामुळं जर शिल्लक राहिलं तर ते पॅकेट्स खराब पण होतात, डाळी वगैरे. त्याच्यामुळं मी जास्त काही मागवलेले नाहीत. तर इथे हे बघा, हे मागच्या वेळेचं थोडे कपड्याचे अंगाचे साबण, बाळाचा साबण, कपड्यांची पावडर, त्यानंतर घासणी वगैरे शिल्लक आहे. तसं काही मागवलेलं नाही आहे. तर साबण वगैरे तिकडं ठेवल्यानंतर ना आता हे जे काही डाळी वगैरे आहेत तर त्या पण मी डब्यामध्ये काढून ठेवते. तर त्या पण जास्त नाही मागवलेल्या, अर्धा किलोच घेतलेल्या आहेत त्या, जेणेकरून त्या संपून जातील. कारण जर शिल्लक राहिले ना तर त्याच्यात ते किडे वगैरे होतात, मग ते एकाला झाले की मग बाकी सगळ्या धान्याला होतात. त्यामुळं मग थोडेच मागवलेले आहेत. तर अर्धा किलो ही डाळ ठेवलेली आहे तुरीची. त्याच्यानंतर ही चवळी आहे, तर चवळी पण काढून ठेवते, जेणेकरून ना पिशव्या पण लगेच जातील आणि सामान पण जागच्या जागेवरच जाईल. तर अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये, ट्रान्सफर डब्यामध्ये ठेवते मी, जेणेकरून संपत जरी आलं तरी ते पटकन कळतं आणि दिसायला पण ते छान दिसतं. आणि आता हे जे मीठ आहे तर हे मागच्या वेळेसचं थोडंसं मीठ आहे ते माझ्याकडे शिल्लक आहे. तर ते मीठ आता मी रेग्युलरसाठी यूज करेन. आणि आत्ता जे आणलेलं मीठ आहे तो मिठाचा जो पुडा आहे तो मी या डब्यामध्ये ठेवेन, जेणेकरून जुनं मीठ आहे, म्हणजे जुनं म्हणजे मागच्या महिन्यात जे खरेदी केलेलं आहे ते पहिलं वापरेन आणि हे मीठ नंतर वापरून घेईन. त्यानंतर जे काय मला सामान लागणार नाही आहे, तेल वगैरे बाकीचं, ते सगळं मी हे असा जर्मनचे मोठे डबे आहेत ना तर त्याच्यामध्ये भरून ठेवते. तर हा एक डबा पुरेसा होतो तसा, कारण दुसऱ्या डब्यांमध्ये तळणीचं वगैरे जे काही गावावरून आणले ते आहे. आणि त्यामुळे ह्या एका डब्यामध्ये जे काही मला आता सध्या नको आहे सामान, एक्स्ट्राचं आहे, तर ते मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर आता ना संध्याकाळी एवढंसं जरी काम केलं ना तरी संध्याकाळच्या चहाची म्हणजे अशी तलप होते. तर चहा प्यावासाच वाटतो. पूर्वी असं नाही वाटायचं, पण आता घरी राहते आणि बाकीचं काही एंटरटेनमेंट नाही आहे, कुठे बाहेर जाणं नाही किंवा काहीच नाही. तर त्याच्यामुळं असं वाटतं की निवांत 4, 4:30, 5 वाजले ना की तिन्ही सांजेच्या वेळी चहा घ्यावाच. तर मग आता इथे चहा करून घेतला आहे. चहा फक्त माझा एकटीचाच असतो, बाकी कोणाचाच नसतो, पण तरी एकटीसाठी पूर्वी नाही करायची मी, पण आता करून पिते, कारण थोडंसं रिलॅक्स व्हायला होतं. तर आता काम पण झालं आहे, बाळ पण झोपलं आहे आणि गॅलरीमध्ये आलेली आहे मी चहा पिण्यासाठी. कारण घरात जरी बसले तरी मी एकटीच आहे आणि गरमी पण होते घरामध्ये. त्यामुळं म्हटलं थोडा वेळ आता परत गॅलरीमध्ये जाऊया आणि छानपैकी बाहेरचं वातावरण बघत आणि बाहेरची लोकं बघत ना चहा पिते, जेणेकरून मला एक बाहेरच्या लोकांमध्ये मिक्सअप झाल्याचा किंवा मी बाहेर गेल्याचा एक फील येतो आणि मला लोनलीनेस किंवा असं बोर वाटत नाही की मी घराच्या बाहेरच पडत नाही आणि किती दिवस झाले मी बाहेरच कुठे गेलेले नाही आहे, तर मला खूप कसं तरी होतं आहे, बोर होतं आहे, असं काही मला फिलिंग्ज येत नाहीत. तर बाहेर पडल्यानंतर मला छान वाटतं आणि मी सोबत किंवा त्या वातावरणात कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं मी चहा बाहेरच घेते. तर चला भेटूया पुन्हा एकदा.